नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतामधील पश्चिम वाहिनी नद्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या नद्यांबाबत आपल्याला एक गोष्ट दिसून येते की या नद्या समुद्र किनाऱ्यावर जिथे समुद्राला मिळतात, अरबी समुद्राला मिळतात, तिथे या नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करू शकत नाहीत। त्या काय निर्माण करतात तर खाडी आणि त्रिभुज प्रदेश यात फरक काय असतो? जेव्हा नदी तिच्या मुखापर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येते आणि त्या गाळाचं मुखाशी संचयन करते, तेव्हा नदीच्या मुखापासून समुद्राच्या दिशेने एक गाळाच्या संचयनातून साधारणतः त्रिकोणी आकाराचा प्रदेश निर्माण होत जातो, त्याला आपण म्हणतो त्रिभुज प्रदेश। पण नदीने आणलेला गाळ कमी असेल तर तिच्या मुखाशी नदीने टाकलेला गाळ लाटांद्वारे तिथून काढून टाकला जातो, नदीचं मुख खुलं राहतं आणि मग भरती ओहोटीच्या वेळेस समुद्राचं पाणी नदी पात्रामध्ये आत शिरतं, तेव्हा तिथे त्रिभुज प्रदेश निर्माण होणार नाही, तिथे निर्माण होते खाडी। भरती ओहोटीचं पाणी नदी पात्रातून जिथपर्यंत आत जातं तिथपर्यंतच्या नदी पात्राला आपण संबोधतो खाडी। सो पश्चिम किनाऱ्यावर आपल्याला सर्वाधिक खाड्या आढळतात।